नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसानबाबत एक खूप महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आलेल्या शेतकरी मित्रांनो. कारण ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा हप्ता मिळतोय त्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे, आनंदाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. कारण जेव्हा माननीय नरेंद्रजी मोदी जेव्हा पंतप्रधान झाले यांच्या माध्यमातून 2019 पासून खूप शेतकऱ्यांना PM किसानचा हप्ता पडायला सुरुवात झाली आणि खूप शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं. आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर 2019च्या अगोदर ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे त्या जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर ज्यांची जमीन आहे त्यांना PM किसानच्या माध्यमातून प्रत्येक 4 महिन्याला 2000 रुपयाचा हप्ता तेव्हापासून सुरू होता आणि तो आजपर्यंत सुरू आहे. परंतु महत्त्वाचे अपडेट काय की राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हा हप्ता शेतकऱ्यांना दिला जातो. याच्यामध्ये खूप शेतकरी सध्या वगळलेले आहेत, खूप शेतकरी चालू हप्ते बंद पडलेले आहेत. परंतु शेतकरी काय करतात की आपण काही बघतच नसतो, कारण प्रत्येकाने जाऊन पाहणं गरजेचं असतं की आपलं कृषीचं ऑफिस असतं तालुक्याला आणि तिथे जाऊन आपलं पाहणं गरजेचं आहे की आपला PM किसानचा हप्ता का जमा झाला नाही. त्यासाठी प्रत्येकानं आपली ज्यांचा हप्ता बंद पडला आहे त्यांनी जाऊन ते पाहू शकतात. परंतु आता ज्या शेतकऱ्यांचा PM किसानचा हप्ता हा रेग्युलर पडत आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो. कारण PM किसानचा हप्ता हा 2019च्या नंतर ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत असतो. त्याच्यानंतरच्या अजून अपडेट आलेले नाही आहे. परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून हा निधी मंजूर केला जातो आणि निधी मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति 2000 रुपयाचा हप्ता 4 महिन्यानंतर जमा केला जातो. परंतु अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आहे. कारण शेतकरी मित्रांनो, PM किसानची योजना ही जेव्हा आपला हप्ता पडला या अगोदर पडलेला हप्ताचा हा शेवटचा हप्ता होता आणि ती योजना तिथं संपलेली होती. कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या योजनेला वेळोवेळी मुदत वाढवावी लागते आणि तीच मुदत अखेर केंद्र सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाची परवा बैठक बसली आणि या बैठकीमध्ये अखेर PM किसानची योजना ही 2031 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळं आता 2031 पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक 4 महिन्याला 2000 रुपयाचा हप्ता कंटिन्यू जमा होत राहणार आहे. कारण 26-27 ची मुदत PM किसानची संपणार होती आणि संपलेली होती आणि त्याच्यानंतर ही योजना संपल्यामुळं पुढचा हप्ता टाकण्यासाठी प्रॉब्लेम येत होता. आता पुढचा हप्ताही मिळेल, तो मिळून परत 2031 पर्यंत आपल्याला प्रति 4 महिन्याला 2000चा हप्ता कंटिन्यू चालू राहणार आहे. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. यासाठी केंद्र सरकारकडून भरपूर निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि पुढील 5 वर्षापर्यंत हा निधी कंटिन्यूचा निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे आता निधीचा कुठलाही प्रॉब्लेम न होता वेळोवेळी PM किसानचे हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. कारण ही योजना 2026-27 पर्यंत संपणार होती आणि ती संपल्यामुळं आता परत तिची मुदत 2031 पर्यंत वाढलेली आहे. त्यामुळे 2031 पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसानचा हप्ता हा कंटिन्यू प्रत्येक 4 महिन्याला पडत आहे. हीच एक अपडेट द्यायची होती. कारण PM किसानच्या हप्त्याची मुदत संपलेली होती आणि ही मुदत आता केंद्र सरकारने वाढवलेली आहे आणि 2031 पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता प्रति 4 महिन्याला 2000 रुपयाचा हप्ता जमा होत आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.